नमस्कार मित्रांनो, मी अथर्व पाटील तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपला डे 3 आहे बँगलोरमध्ये आणि पूर्ण दिवस काय मी ब्लॉग केला नाही कारण घरीच होते। तर मित्रांनो, वाजल्यात 7:40। आता आपण निघालोय तिरुपतीला। त्याच्या पहिले आपण जेवूया, त्यानंतर आपल्याला त्यांनी स्पॉट दिला, तिकडे आपल्याला जायचं आहे। बस आहे आपली, म्हणजे गव्हर्नमेंटची। तर आम्ही हे 1 महिना आधीच तिकीट बुक केले होते। आता आपण पहिले जेवूया। तर मित्रांनो, तुम्हाला याची कॉस्टिंग म्हणजे आम्ही ह्याचे तिकीट आहेत ते 1 महिना आधीच बुक केले होते। तर हे म्हणजे गव्हर्नमेंट थ्रूच आहे आणि आपण ह्याची आपली कॉस्टिंग म्हणजे 3000 पर पर्सन मिळालेत। तर आपण ह्याची म्हणजे आपल्याला ते गव्हर्नमेंटची बस आहे ती तिकडे नेऊन पोचवते। त्यानंतर पहाटे येते, आपल्याला एक रूम देते फ्रेश होण्यासाठी, त्यांचा नाश्ता असतो आणि त्यानंतर दर्शन पण दर्शनची जिम्मेदारी पण त्यांचीच असते। आता आपण आपल्या डेस्टिनेशनला आलेले आहेत। आता आम्ही आज मेट्रो स्टेशनला, तर आम्ही मेट्रोने नाही कॅबने आले आहेत। तर असंच आमच्याकडे अर्धा तास होता, त्यामुळे आम्ही मेट्रो स्टेशनवर आलेलो होतो। आता आपण आपल्या डेस्टिनेशनला आलेलो आहे। आता आपल्याला बसवाले इकडून पिकअप करणार आहेत आणि मग आपण आपल्या बसमध्ये जाणार आहेत आपल्या तिरुपतीला। तर आपलं एस्टिमेट टाईम आहे 2चा, तर बघूया। फायनली आपली बस आलेली। तर मित्रांनो, वाजले 4, आपण तिरुपतीमध्ये आणि ही अशी काहीतरी मस्त म्हणजे आपल्याला त्यांनी आता आपल्याला फ्रेश होण्यासाठी ही अशी रूम आहे आणि आपल्याला 4:30पर्यंत आपल्या दर्शनाला सुरुवात करायची आहे। आता आपल्याला तिरुमलाला नेते, म्हणजे इकडून गव्हर्नमेंटचे बस असतात ते तिकडून नेते आणि मग आपलं तिरुपतीचं दर्शन करतो। रूममधून व्ह्यू काही असा आहे। जर तुम्ही बाय ट्रेन येणार असतील तर इकडेच आपलं रेल्वे स्टेशन आहे, इकडूनच आपल्याला म्हणजे यावं लागतं तिरुमला रेल्वे स्टेशनचं काहीतरी। तर आता आपण रेडी वगैरे झाले, ते लुंगी वगैरे घाले पण आपल्या प्रवासाची सुरुवात करणार आहे। मी पण घातलं। आता आपलं पद्मावती देवीचं दर्शन झालेलं आहे, म्हणजे 6, आम्ही गेलो होतो 5:15ला आणि आता आपण ನಾಷ್ಟसाठी चाललो। ಇದೇ ಕಂಪನಿ ಅವರು ಬೇರೆ ಬಸ್ ಏನು ಬರ್ತಾರೆ, ಇದರಲ್ಲಿ ಓನ್ಲಿ ಬಟ್ಟೆ ಬ್ಯಾಗ್ ಮಾತ್ರ ಬಿಡುತ್ತಾರೆ, ಕ್ಲಾತ್ ಬ್ಯಾಗ್ ಮಾತ್ರ ಲಗೇಜ್ ಕ್ಯಾರಿಯಲ್ಲಿ ವ್ಯಾಲ್ಯೂಬಲ್ ಐಟಮ್ ಏನು ಬಿಡಬೇಡಿ, ಚಪ್ಪಲೆಲ್ಲ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ ಸರ್। ಗೌರ್ಮೆಂಟ್ आने के जाने को पुराना कंपनी था, ये बस में रहता, फर्स्ट लेटर नया आएगा, दूसरा बस वो बस में वो आके ओनली लगेज बैग को शिफ्ट करता है। वैल्यूबल का कोई जवाबदार नहीं, और वैल्यूबल रिस्पॉन्सिबिलिटी। ऊपर जाने के बाद मुंडन वगैरह करना तो देवस्थान को चौरस्ताला मुंडन करना, नहीं तो ब्रेकफास्ट ऊपर ही मिलता है। ऑलरेडी अपना टाइम अलाटमेंट हो गया, 1 o'clock अलाटमेंट है, एक्सपेक्टेड टाइम 11 o'clock एंट्री करते हैं। कहाँ जाना, इधर से रास्ता पूरा में आपको बताएगा। और टैबलेट वगैरह यूज़ करना लोग तो टैबलेट दवा वगैरह साथ में लेंगे। आता आपण आपल्या बसमधून उतरून आता आपला आता सिक्युरिटी चेकिंग पण झालेली आहे। इकडे सगळी सिक्युरिटी चेकिंग असतं आणि आपण ती क्रॉस केली। आता आपण चाललोय नाश्ता करायला।
म्हटलं आता आपण या रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलो. मला बोललो होतं की आपल्याला ब्रेकफास्ट पण फ्री असतो, तर आता आपण आलो इकडे नाश्ता करूया. आता आपण नाश्ता वगैरे केलेला आहे. आता आपण चाललो आहे वरदस्वामी या मंदिरात. तर आता हा म्युझियम पण आहे, हा पुढच्या वर्षी ओपन होणार आहे असं सांगतायत. मी आता सगळे चालले आहेत वरदस्वामी या मंदिरात. फायनली आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आपल्याला टोटल लागले, आम्ही गेलो होतो 11:30ला आणि आमचं दर्शन झालं 1:30 वाजता आणि खूप गर्दी होती. पण तुम्ही जर पास काढून येत असेल तर नक्की 300 म्हणजे आम्ही 300वाला एक स्पेशल एंट्री होती आणि खूप मस्त दर्शन झालं. खूप वेळ आम्हाला मिळाला दर्शन करण्यासाठी, पण खूप गर्दी पण होती. तर तू काय बोलू इच्छित जय? खूप मस्त दर्शन झालं. आम्हाला बोलले होते की तुम्हाला फक्त 1 सेकंद भेटेल दर्शन घ्यायला, पण नाही, कारण की आम्हाला 10 सेकंद भेटली आणि ते खूप चांगले होतं. आणि असं वाटलं की म्हणजे आम्हाला खूप हे झालेलं की एवढी गर्दी आहे, 2 तास लाईनीत उभं राहून आपल्याला उभं राहून 2 तास उभं राहून की लाईक वर्थिट नाही आहे, की असं नाही पाहिजे. तर आम्हाला चांगलं दर्शन भेटलं, मला शांती झाली आणि आता आम्ही खुश आहेत. आता आम्ही जेवले, चांगलं जेवण होतं, साऊथ इंडियन जेवण होतं, खूप मस्त आणि जेवण होतं, एकदम सोबर जेवण, साधं ऑथेंटिक जेवण होतं. आता आमची बस येईल तेव्हा आम्ही निघून जाऊ. हां, आता आपण परत आपल्या बँगलोरच्या दिशेने जाणार आहेत आणि आपण एस्टिमेट म्हणजे अंदाज आहे की आपण पोचूया 10:30पर्यंत. म्हणजे आता बस कधी निघेल त्याच्यावर आहे. मग त्यानंतर आपण जेवणार वगैरे, मग झोपणार आणि लगेच आपली फ्लाईट आहे उद्या सकाळची म्हणजे 11:30ची. म्हणजे झोप वगैरे थोडी वर खालीच होणार आहे. आणि उद्या रक्षाबंधन पण आहे, म्हणजे हा ब्लॉग तर लेट येईल पण रक्षाबंधन आहे आताच्या टायमात. गव्हर्नमेंटच्या बस लागलेल्या आहेत. तर आपण आपला नंबर येईल तेव्हा आपण या बसमध्ये जाऊया. आपण आहेत, आपल्याला बस फायनली मिळालेली ती गव्हर्नमेंटची बस होती. त्यानंतर आपण डायरेक्ट ट्रान्सफर झाले त्या दुसऱ्या गव्हर्नमेंटच्या बसमध्ये. आता आपण एका स्टेटमध्ये दुसऱ्या स्टेटमध्ये चाललो आहे. तर आता आपण तिरुपतीवरून बँगलोरला चाललो आहे. वाजल्यात 4:30. 4:30 म्हणजे आपल्याला बँगलोरला जायला टाईम होईल 5 ते 6 तास लागतील. त्यानंतर आपण घरी जाऊया आणि मग आपली उद्याची फायनल तयारी करूया. तर मित्रांनो, वातावरण पण खूप मस्त झालेलं आहे आणि आता आपण छोट्याशा ब्रेकसाठी थांबलेलो आहे आपल्या ऑन द वेमध्ये म्हणजे बँगलोरच्या. आणि काल रात्री पण आपण इकडे थांबलो होतो. तर आता आपण थोडंफार चहा वगैरे पिऊया आणि आपण परत आपल्या बँगलोर. तर आता वाजले आहेत 11 आणि आपला या तिरुपतीचा ब्लॉग आहे तो संपलेला आहे. भले या ब्लॉगमध्ये जास्त काही सांगू नाही शकलो किंवा दाखवू नाही शकलो, पण याची समरी म्हणजे आपण तर तुम्ही 7 दिवसाआधी किंवा महिन्याभराआधी तुम्ही बुक करू शकता तिकीट. पर पर्सन 3000 हे कॉस्ट पडते आणि आपल्याला त्याच्यात त्यांचे बस नंतर AC बस असते आणि आपलं त्यात नंतर त्यांचं जेवण असतं आणि सकाळचा नाश्ता असतो आणि ते गाईड पण करतात आपल्याला. मित्रांनो, असंच आपला म्हणजे आता आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आणि आता आपण लेट झालेलं आहे, जेवायचं वगैरे पण आहे.
आता आपण जेवूया वगैरे, फ्रेश होऊया आणि मग उद्या भेटूया. हा व्लॉग कंटिन्यू राहणार आहे. तर आता भेटूया आपण डायरेक्ट उद्या सकाळी. तर मित्रांनो, हा आपला व्लॉग कंटिन्यू असणार आहे. तर हा आपला दुसरा डे आहे. आज रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी आपण सकाळी सकाळी सेलिब्रेट केला. धावपळीचं होतं त्यामुळे तुम्हाला मी दाखवू नाही शकलो. आता आपली फ्लाईट आहे 11:30ची. आता वाजले आहेत 8. आता आपण ओला बुक करून आपल्या डेस्टिनेशनला चाललो आहे, म्हणजे T1 टर्मिनलला चाललो आहे बेंगलोरच्या एअरपोर्टला. तिकडून मग आपण आपली चेक इन वगैरे करणार. सगळ्यांचे बोर्डिंग पास वगैरे काढलेले आहेत आणि आपण आता चाललो आहे टर्मिनल 1ला. मित्रांनो, फायनली आपण आता आपल्या T1 या एअरपोर्टला आलेले आहेत आणि सगळीकडे जमा पण एअरपोर्ट पण मस्त आहे. आपलं बँगलोरचं T1 पण बघितलं आणि T2 पण बघितलेलं आहे आपण. या सगळ्या डिजी पासच्या बोर्डिंग पास काढायच्या मशीन आहेत. तिकडे आपण डिजी पास वगैरे स्कॅन करून आपलं काढू शकतो. ते डिजी यात्रावरून डायरेक्ट स्कॅन केलेला आपला बोर्डिंग पास. तर आता आपण एअरपोर्टमध्ये जाऊया. कुछ ऐसा है बेंगलोर के T1 एयरपोर्ट में. मित्रांनो, आपला बोर्डिंग पास आलेला आहे. यांची बोर्डिंग पास काढतायत हे लोक. आपल्याकडे 2 तास आहेत इकडे. तर आता आपण थोडाफार एअरपोर्टला एक्सप्लोअर करूया काय काय आहे इकडे. आणि हा डोमेस्टिक आहे त्यामुळे थोडाफार छोटाच आहे, पण खूप मस्त आहे इकडचं ॲम्बियन्स वगैरे. आता आपण एक्सप्लोअर करतो आहे. तर बन्नी दादाचं म्हणजे जो दादा आहे त्याचा उपवास आहे आज. तर तो लस्सी घेतो आहे त्याच्यासाठी आणि मी बसलो आहे थोडंफार टाईमपास करतो आहे. आपली फ्लाईट आता थोड्या वेळाने अर्ध्या तासाने लागणार आहे. तर टाईमपास तर झालेला आहे थोडाफार. तुम्हाला जर एअरपोर्टला पेंटिंग घ्यायची असेल तर ही पेंटिंग आहे 1,70,000. ही आहे 22 कॅरेट गोल्डने बनलेली. सगळ्या फ्लाईट लागलेल्या आहेत इकडे. इकडे फक्त इंडिगोच आहे आणि अजून एक कोणती तरी कंपनी आहे इथे नाही आहे, पण इकडे जास्त करून इंडिगोच चालते आहे. आणि आता आपल्याला अजून 20 मिनटं टाईमपास करायचं आहे. एअरपोर्टवर फिरतं इकडून तिकडून फक्त. इकडे ऑटोमॅटिक पाण्याचं पण आहे. जर इकडून आपण निघाले तर ते बंद होतं. आपलं बोर्डिंग पास आलेलं आणि आपला फ्लाईट आता आमचा झोन 3 आहे. ह्यांचा झोन हमारे सुरक्षा निर्देश पत्र में इनका स्थान और उपयोग के निर्देश हैं. Fines may result in delays and regulatory action. A safety information card and a communication guide are available in plane. In case of an emergency landing, slides or slide rafts.
फायनली आपली फ्लाईट आहे ही सेफली लँडेड झालेली आहे मुंबईमध्ये. 15 मिनटं लेट झाली आणि आपण बँगलोरला जेव्हा गेलो होतो तेव्हा 23 मिनटं अर्ली झालेली. आता 15 मिनटं लेट झाली आहे. मुंबईचं वेदर पण सनी झालेलं आहे, उन्हाळा आहे पूर्ण. एवढे दिवस आपण या फ्लाईटमध्ये आले. काहीच म्हणतात ते मला वेअर नेक्स्ट वेअर नेक्स्ट फक्त तुम्ही बोला, आपण तिकडे नक्की जाऊया. आपला जो पुढची सिरीज येईल ती तुम्ही सांगतील त्याच्यावर येईल, ही मी गॅरंटी देतो. आणि हा पण बोलला आहे वेअर टू नेक्स्ट, तर आपण नक्की जाऊया. नो, आपली ही बँगलोर फ्लाईट आणि ही ट्रिप संपलेली आहे. आता आपण चाललो आपल्या घराच्या दिशेने. तर असेच नवनवीन ब्लॉग अजून येणार आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.